तर राम राम मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आशा करतो तुम्ही सगळे मस्त असाल, मजेत असाल. तर मित्रांनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा भाऊ तुमच्यासाठी एक असा ह्या ठिकाणी स्टॉक घेऊन आलेला आहे ज्यांनी काय केलेलं आहे, ह्या ठिकाणी 10:1 चा स्प्लिट अनाउन्स केलेला आहे. म्हणजे कंपनी आता काय करणार आहे, एका शेअरच्या बदल्यात आपल्या इन्व्हेस्टर्सना 10 शेअर्स देणार आहे. आणि तुम्हाला तर माहीतच आहे मित्रांनो, जेव्हा कंपनी स्प्लिट अनाउन्स करते, जर स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग असेल सो लॉंग टर्म मध्ये आपल्याला शेकडो टक्क्यांचे रिटर्न्स आपल्याला इझिली मिळू शकतात, कारण स्टॉकचं प्राइस कमी होतं आणि लिक्विडिटी ह्या ठिकाणी खूपच जास्त वाढते. कंपनीने ऑलरेडी हजारो टक्क्यांचे रिटर्न्स मित्रांनो ह्या ठिकाणी दिलेले आहेत. सो स्टॉक स्प्लिट झाल्यानंतर आणखीन चांगले रिटर्न्स कंपनी ह्या ठिकाणी देऊ शकते, ह्याची खूप जास्त संभाव्यता आहे. सो हा स्टॉक कोणता आहे, काय रेकॉर्ड डेट असणार आहे आणि कसे रिटर्न्स आपल्याला मिळू शकतात, ह्या सर्व गोष्टींविषयी तुमचा भाऊ सविस्तररित्या चर्चा करणार आहे. पण पुढे जाण्याआधी तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती, चॅनलवर नवीन असाल सो चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, तुम्ही येता व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राइब करत नाही, सो असं कसं चालेल? सो प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून मलाही प्रेरणा द्या असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्याकरिता, कारण तुमच्या सपोर्टची मला ह्या ठिकाणी नितांत गरज आहे. आता तो स्टॉक कोणता आहे मित्रांनो, त्या स्टॉकचं नाव आहे ह्या ठिकाणी इंटिग्रेटेड इंडस्ट्रीज लिमिटेड. 418 रुपये 65 पैसे मित्रांनो ह्या ठिकाणी प्राइस आहे. जेव्हा या कंपनीचा IPO आला तेव्हापासून आतापर्यंत कंपनीने ऑलमोस्ट जे काही रिटर्न दिलेले आहेत 4,450 टक्क्यांचे रिटर्न्स कंपनीने ह्या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे मित्रांनो, हजारो टक्क्यांचे रिटर्न्स गेल्या काही वर्षांमध्ये, म्हणजे गेल्या 14 वर्षांमध्ये कंपनीने 4,450 टक्क्यांचे रिटर्न्स आपल्याला ह्या ठिकाणी दिलेले आहेत. अर्थातच मित्रांनो, खूप एक्स्ट्रॉर्डिनरी रिटर्न्स होते. आता ही कंपनी नेमकं काय करते हे आपण थोडंसं बघण्याचा प्रयत्न करूया. सो ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता कंपनी काय करते, ह्या ठिकाणी बिझनेस ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक फूड्स प्रोडक्ट, बेकरी प्रोडक्ट्स अँड अदर प्रोसेस्ड फूड आयटम्स. म्हणजे जे काही बेकरी प्रोडक्ट आहेत आणि जे काही प्रोसेस्ड फूड असतं, जे पॅकेजिंग केलं जाणार फूड असतं, म्हणजे बिस्किट वगैरे यांसारखं, ओके, जे पॅकेजिंग केलं जातं आणि विकलं जातं, ओके, ज्याची शेल्फ लाईफ जास्त असते, असे फूड बनवण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते. म्हणजे बिस्किट असेल, ब्रेड असेल, अशा पद्धतीचे प्रोडक्ट सगळे, ओके. आता तुम्ही बघू शकता मित्रांनो, एक स्मॉल कॅप कंपनी, कारण 859 कोटींचं मार्केट कॅप आहे. करंट प्राइस जर तुम्ही मित्रांनो ह्या ठिकाणी पाहिलं तर तुम्ही बघू शकता जे करंट प्राइस आहे ते आहे फक्त आणि फक्त ह्या ठिकाणी 419 रुपये आणि 69 रुपये 80 पैसे ह्या ठिकाणी काय बुक व्हॅल्यू ह्या ठिकाणी निघून आलेले आहे. 23चा मित्रांनो ह्या ठिकाणी पी आहे. स्टॉकचं जे काही व्हॅल्युएशन आहे तो थोडंसं ह्या ठिकाणी सध्या आपल्याला फेअर दिसते. बुक व्हॅल्यूच्या जर कंपॅरिझनमध्ये आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर बुक व्हॅल्यूच्या कंपॅरिझनमध्ये स्टॉक थोडासा महाग आहे. म्हणजे माझ्या मते ऑलमोस्ट एक 5 पटीने हा स्टॉक महाग असेल, पण ठीक आहे. पीच्या अनुषंगाने पाहिलं तर स्टॉक काय थोडासा स्वस्त आहे. रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड आणि रिटर्न ऑन इक्विटी अनुक्रमे 40 आणि 37% म्हणजे खूपच जास्त एक्स्ट्रॉर्डिनरी रिटर्न्स दिलेले आहेत. 10 रुपयांची मित्रांनो ह्या ठिकाणी फेस व्हॅल्यू आहे कंपनीची आणि आता स्टॉक स्प्लिट झाल्यानंतर ही फेस व्हॅल्यू 1 रुपये होणार आहे. म्हणजे ह्याच्यानंतर कधीही कंपनी स्प्लिट नाही देऊ शकणार. हा जो स्प्लिट असेल मित्रांनो तो शेवटचा स्प्लिट असेल. ह्याच्यानंतर जर काही तुम्हाला बोनस वगैरे द्यायचा असेल तर इतकाच कंपनी तुम्हाला देऊ शकते. स्प्लिट तुम्हाला ह्या ठिकाणी इथून पुढे मिळणार नाही आहे. म्हणजे ही फक्त एक शेवटची संधी असेल मित्रांनो. आता इतर फंडामेंटलचा जर विचार केला तर कंपनीची जी सेल्स आहे ती क्वार्टर ऑन क्वार्टर आपल्याला वाढताना दिसते आणि नेट प्रॉफिट सुद्धा मित्रांनो क्वार्टर ऑन क्वार्टर आपल्याला ह्या ठिकाणी वाढताना दिसत आहे. आता आपण डायरेक्टली इयरली जे काही जे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आहे त्याच्याविषयी आपण चर्चा करूया. क्वार्टरली स्टेटमेंटवर आपण जास्त चर्चा करणार नाही आहोत. सो ऑपरेटिंग प्रॉफिट मित्रांनो आपल्याला वाढताना दिसतोय गेल्या 3 वर्षांमध्ये 5 कोटी, 29 कोटी आणि आता 42 कोटी. आणि नेट प्रॉफिट बघू शकता 1 कोटीवरून डायरेक्टली 37 कोटींची जंप ह्या ठिकाणी प्रॉफिटमध्ये आपल्याला दिसत आहे. आता जर आपण विचार केला तर बॅलन्स शीटमध्ये जर आपण पाहिलं तर मागील काही वेळेमध्ये आणि आता जी काय बॅलन्स शीट ह्या ठिकाणी सुधारली आहे ती खूप चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी सुधारताना आपल्याला दिसलेली आहे. इक्विटी कॅपिटल 10 कोटींचं आहे. रिझर्व्स बघितले तर 124 कोटींचे आणि कंपनीवर कर्ज मित्रांनो काहीच नाही आहेत. म्हणजे कंपनीवर पूर्णतः 0 डेट आहे. म्हणजे पूर्णतः कर्जमुक्त कंपनी आहे. हे एक मोठं कारण आहे की कंपनीच्या स्टॉकमध्ये इतकी रॅपिड ग्रोथ आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. सो कर्जमुक्त होणं आणि रिझर्व्सचा साठा चांगलं करणं ह्या 2 गोष्टी आहेत मित्रांनो, जेणेकरून कंपनीची ग्रोथ खूप चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी झालेली आहे. आणि प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ तर आहेच ह्यामागे मोठं कारण. आता प्रमोटरची होल्डिंग बघितले तर 51% ह्या ठिकाणी प्रमोटरची होल्डिंग आहे, 51.56%. अर्थातच प्रमोटर्सने आपली थोडीशी होल्डिंग ह्या ठिकाणी काय केलेली आहे, डायल्यूट केलेली आहे, थोडीशी कमी केलेली आहे. FISची होल्डिंग बघू शकता 5.85% आणि DISची होल्डिंग 0.08%. सो FIS आणि DISने ह्या ठिकाणी जर बघितलं तर FISने चांगला इंटरेस्ट घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे स्टॉकमध्ये थोडीशी काय FISची चांगली होल्डिंग आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे. आता FIS मध्ये जर आपण विचार केलात मित्रांनो तर काही ह्या ठिकाणी
म्युच्युअल फंड हाऊसेसच आहेत किंवा जे पेन्शन फंड्स वगैरे असतात अशा पद्धतीचेच फंड ह्या ठिकाणी जे आहेत जे फॉरेनमध्ये काय असतात कार्यरत आहेत किंवा काही फॉरेनमधले फंड हाऊसेस आहेत त्यांनी ह्यामध्ये काय करून ठेवलेलं आहे इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेलं आहे. सो कंपनीचं ऑल ओव्हर फंडामेंटल मित्रांनो पाहिलं तर बॅलन्स शीट आणि P&Lचा विचार करता तर ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या दिसत आहेत. सो डेफिनेटली तुम्ही काय करू शकता ह्या ठिकाणी ह्या स्प्लिटसाठी तुम्ही ह्या स्टॉकला खरेदी करू शकता. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हा जो बिझनेस आहे मित्रांनो तो कॉम्पिटिशनचा बिझनेस आहे. त्यामुळे कंपनीला भविष्यामध्ये कॉम्पिटिशनसुद्धा फेस करावी लागू शकते, ह्याची सुद्धा शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. त्यामुळे जर रिस्क ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर अत्यंत थोडी रिस्क घ्या, जेणेकरून काय होईल जरी ह्या ठिकाणी स्प्लिट झाला आणि स्टॉकचं प्राइस कमी झालं तर ह्या ठिकाणी चांगले रिटर्न्स तुम्हाला मिळतील. आणि त्याचबरोबर मित्रांनो तुमचं जे कॅपिटल आहे ते सुद्धा ह्या ठिकाणी कमी इन्व्हॉल्व असल्याकारणाने तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने स्टॉक मार्केटमध्ये काय करू शकाल, एकदम फ्री माइंडने ह्या ठिकाणी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकाल. कारण जास्त पोर्शन जर एखाद्या स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्टेड असेल सो ह्या ठिकाणी आपलं जे माइंड आहे ते ह्या ठिकाणी थाऱ्यावर राहत नाही, कारण आपलं सगळं लक्ष काय होतं त्या एका स्टॉककडेच लागून राहतं की तो स्टॉक काय करतोय. सो असं होता कामा नाही. त्यामुळे असे जे काही स्मॉल कॅप स्टॉक्स आहेत त्यांच्यामध्ये मॅक्सिमम 4 to 5% रेशोज आपल्या टोटल पोर्टफोलिओचा असायला हवा. ओके, सो माझ्या मते जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये मल्टिपल स्टॉक्स तुम्हाला घ्यायचे असतील तर 1% जास्त इन्व्हेस्टमेंट ह्यामध्ये करू नका. तुमच्या पोर्टफोलिओचा साईज सपोज करा ह्या ठिकाणी 1 लाख असेल तर 1,000 रुपयाच्या वर ह्या स्टॉक्समध्ये तुम्ही काय नाही केलं पाहिजे, इन्व्हेस्टमेंट केलं नाही पाहिजे एका स्टॉकमध्ये. ओके, आणि मॅक्सिमम 5 ते 10 स्टॉक्स तुम्ही स्मॉल कॅपचे ह्या ठिकाणी अशा पद्धतीने घेऊ शकता. आता मित्रांनो जे काही प्राईज आहे याचा, आता हे जे काही प्राईज आहे स्प्लिट झाल्यानंतर काय होणार आहे ते प्राईससुद्धा 10 पट्टीमध्ये ह्या ठिकाणी काय होणार आहे डिवाईड होणार आहे. म्हणजे आता माझ्या मते एका स्टॉकचं प्राईस जे राहणार आहे ओके ते साधारणतः 42 रुपये राहील स्प्लिट झाल्यानंतर, असा माझा अंदाज आहे. आणि मित्रांनो जे रेकॉर्ड डेट असणार आहे ती 1 ऑक्टोबरची असणार आहे. आणि त्यासाठी जी काही रेकॉर्ड डेट असणार आहे त्याच्या अगोदर जर तुम्ही हे स्टॉक खरेदी केले, जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्ही हे स्टॉक खरेदी केले सो डेफिनेटली 1 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला काय होईल हे स्टॉक्स अलॉट होतील आणि त्यानंतर तुम्हाला स्प्लिटचा ह्या ठिकाणी लाभ मिळणार आहे. सो आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल. मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड अ गुड टाईम. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू.